शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, माझे सर्व सहकारी मित्र आणि सलग 2 दिवस सुट्ट्या असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले सर्व भावी इंजिनियर्स आणि शिवप्रेमी मित्रांनो, सांगितलं की आमचा जो ग्रुप आहे या ग्रुपने शिवाजी महाराजांचा अभ्यास केलेला आहे. शिवाजी महाराजांवर मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये खूप सारे पुस्तकं आहेत, खूप सारे इतिहास लेखन झालेलं आहे. बऱ्याचशा जणांना थोडीफार का होईना शिवाजी महाराजांची माहिती आहे. पण शिवाजी महाराजांनी बनवलेले, तयार केलेले जे मावळे आहेत, सरदार आहेत, आता जी जेवढी नावं घेतली आहेत, बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, संताजी असेल, धनाजी असेल, हे सगळे शिवाजी महाराजांनी तयार केलेले मावळे होते, तयार केलेले सरदार होते. शिवाजी महाराजांनी असंख्य किल्ले बांधले होते, त्यांची पुनर्बांधणी सुद्धा काही किल्ल्यांची केलेली होती. ही माहिती मात्र तरुण पिढी समोर नाही. म्हणून आमच्या ग्रुपने असं ठरवलं की सगळेच जण शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर बोलतात, परंतु त्यांनी केलेल्या कामावर, त्यांनी तयार केलेल्या मावळ्यांवर, सरदारांवर आपण बोलायला पाहिजे. या तरुण मित्रांसमोर हा विषय आपण घेऊन जायला पाहिजे. खरं म्हणजे मी भाषण करताना तरुण मित्रांसमोरच भाषण करतो आणि त्यातल्या त्यात माझा असा होरा असतो की इंजिनियर समोर बोलावं, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर बोलावं. त्याचं काय कारण असेल? मागच्याच आठवड्यात मी देवगिरी इंजिनिअरिंग मध्ये बोललो, आज मी इथे बोलतोय. येणाऱ्या 23 तारखेला PS इंजिनिअरिंग मध्ये बोलणार आहे. इंजिनियर्स जे आहेत हे आपल्या जीवनामध्ये लॉजिक वापरून जगत असतात. प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याची त्यांची एक वेगळी कॅपॅसिटी असते आणि समजून घेतलेली जी गोष्ट आहे ती दुसऱ्याला अचूक आणि योग्य शब्दात मांडण्याची त्याच्यात ताकद असते. आणि म्हणून मी नेहमी असा विचार करतो की इंजिनिअरिंगच्या मुलांसमोर गेलो पाहिजे. मी BSc BCS मुलांसमोरही बोलतो, पण तरीही माझं मत असतं की ही माहिती इंजिनिअरिंगच्या मुलांना शेअर करावी. मित्रांनो, आणि म्हणून मी नितेशला सांगितलं की मी शिवाजी महाराजांबद्दल बोलणार नाही, मी शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या एका सेनापतीबद्दल बोलणार आहे. आणि त्या सेनापतीचं नाव आहे संताजी घोरपडे. मी सुरुवातच अशी केली की हिंदवी स्वराज्य. अगोदर आपण हिंदवी स्वराज्य ही डेफिनेशन समजून घेऊया. म्हणजेच महाराष्ट्रातील भूमिपुत्र, त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश होता. पाटील कुलकर्णी, देशमुख देशपांडे, 18 पगड जाती, हलुते बलुते, समस्त रयत लोक या सर्वांचा मिळून मराठा समाज बनत होता. या गावचा मुलांनी येत होता. तसेच मराठी सैन्यातील सिद्दी हिलाल, नूर बेग यासारखे मुसलमान सरदारही येत होते. हिंदवी हा शब्द याच अर्थाचा विस्तार करतो. या देशातील म्हणजे हिंदुस्थानातील भूमिपुत्रांचं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य, आपले राज्य, ऐक्य देशांचे राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. मी संताजी घोरपडेला आपल्या समोर मांडताना मी ज्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे त्यामध्ये जयसिंगराव पवारांचं पुस्तक असेल, अनंत तिबिलेंचं, महेश तेंडुलकरांचं, प्रभाकर भावेंचं असेल, बाळासाहेब मानेंचं पुस्तक असेल, या पुस्तकांचा मी आधार घेतला. या इतिहास लेखकांनी त्यांचं पुस्तक लिहिताना सेतू माधवराव पगडी, वासी बेंद्रे, जदुनाथ सरकार या ज्येष्ठ इतिहास लेखकांच्या पुस्तकांचा आधार घेतला. तर या ज्येष्ठ इतिहास लेखकांनी कशाचा आधार घेतला असेल? मित्रांनो, या ज्येष्ठ इतिहास लेखकांनी भीमसेन सक्सेना, साकी मुस्तेद खान, लुफ्तुलू खानाची पत्रे, काफी खान, मोगल दरबाराची बातमीपत्रे या मुघल इतिहासकारांच्या इतिहास लेखनाचा आधार घेतलेला आहे. याचा अर्थ संताजी घोरपडे याचं चरित्र
हे मोगल इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. मराठी इतिहासकार नव्हतेच त्यावेळेस, तेवढा वेळही नव्हता इतिहास लेखनाचा, आणि म्हणून हा योद्धा माझ्या दृष्टीने फार महानीय आहे. मित्रांनो, माझा हा उपक्रम माझ्या ग्रुपला समर्पित आहे. देवगिरियन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा एक देवगिरियन ट्रेकर्स नावाचा ग्रुप आहे. मागील 20 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील नव्हे, देशाच्या बाहेरील किल्ल्यांची भटकंती केली आहे. किल्ल्याला भेट द्यायची म्हणजे कशी भेट द्यायची, आमची एक स्ट्रॅटेजी आहे, आमचं एक प्लॅनिंग आहे. त्याच पद्धतीने आम्ही भेट देतो. समजा देवगिरी किल्ल्याला भेट द्यायची आहे, तर 8 दिवस अगोदर देवगिरी किल्ल्यावरचं विविध पुस्तकांमध्ये असलेली माहिती, त्याचा इतिहास गोळा करायचा. तो 2-3 पानांमध्ये कसा बसवेल, कसा बसवता येईल याचा विचार करायचा. ते 2-3 पानं घेऊन, प्रिंटेड पेजेस घेऊन देवगिरीच्या किल्ल्यावर 1 दिवस रात्री मुक्कामाला जायचा. मुक्कामाच्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर साधारण 2 ते 2.5 तास त्या जे आपण नेलेलं झेरॉक्स आहे त्याचं वाचन करायचं. प्रत्येकाला त्याच्यातली प्रत्येक गोष्ट समजून सांगायची. या किल्ल्यावर अशी बांधणी आहे, अशा लढाया झालेल्या आहेत, वगैरे वगैरे वगैरे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पूर्ण किल्ला आपल्या ठरलेल्या पद्धतीने बघायचा. काही पॉइंट्स नोट डाऊन करायचे आणि औरंगाबाद शहरामध्ये वापस आल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एक लेख लिहायचा आणि तो वर्तमानपत्रात प्रसिद्धीस द्यायचा. असे जवळपास एकूण 26 लेख आमचे महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झालेले आहेत. संताजी घोरपडेकडे येताना मी अगोदर एक वंशावळ तुम्हाला दाखवत आहे. कदाचित पाठीमागच्या साईडला दिसत नसेल. या वंशावळीमध्ये मला फक्त 2च गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे ही वंशावळ जी मेवाडचे महाराणा आहेत, लक्ष्मण सिंह यांच्यापासून सुरुवात होते. या लक्ष्मण सिंहाच्याच वंशावळीमध्ये शुभकृष्ण नावाचा राजा आहे इथे, आणि या शुभकृष्ण राजाच्या वंशावळीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. तर याच वंशावळीमध्ये राणा कर्णसिंह डाव्या बाजूला, तर याच्या वंशावळीमध्ये मी जो सेनापती सांगणार आहे त्या सेनापतीचा म्हणजे संताजी घोरपडे यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ संताजी हा राजघराण्यातच जन्मलेला आहे आणि म्हणून त्याचं पूर्ण आयुष्य एखाद्या राजासारखं आहे. मित्रांनो, या वंशावळीमध्ये जर बघितलं तुम्ही तर कोणालाच आडनाव दिलेली नाहीये. अजय सिंह, सृजन सिंह, दिलीप सिंह, सिद्धजी, भैरवजी, देवराज, उग्रसेन, राणा कर्णसिंह, भीमसिंह असं आहे. फक्त एका ठिकाणी इथे घोरपडा बहादर असं नाव आहे आणि त्याचं पुढे घोरपडे असं नामांतर झालेलं आहे. या घराण्याला घोरपडे नाव कसं मिळालं त्याची सुद्धा एक रंजक लढाई आहे. सन 1469 साली बहामनी वजीर मोहम्मद गवान याने दक्षिण कोकण जिंकण्याची मोहीम हाती घेतली. दक्षिण कोकणात जायचं असेल तर दक्षिणेचं जे प्रवेशद्वार आहे खेळणा म्हणजे विशाळगड हा जिंकला पाहिजे. तो जर आपल्या ताब्यात आला तर दक्षिण कोकणावर आपली सत्ता उभी राहू शकते हे मोहम्मद गवानने ओळखलं होतं आणि म्हणून त्याने काय केलं, त्याचे सरदार भीमसिंह आणि त्याचा पुत्र कर्णसिंह या दोघांना सांगितलं की सैन्य घेऊन तुम्ही या विशाळगडावर हल्ला करा. मित्रांनो, विशाळगडावर चंद्रराव मोरे हे किल्लेदार होते. चंद्रराव मोरे किल्लेदार, त्यांचे सैनिक, आणि हा अजस्त्र असा गड आहे विशाळगड. डोंगरांनी वेढलेला आहे, दऱ्याखोऱ्या आहे त्याच्या आजूबाजूला. पावसाचे दिवस होते. बहामनी सत्तेचे सगळे प्रयत्न निष्फळ झालेले आहेत. किल्ला काही ताब्यात यायला तयार नव्हता. मग भीमसिंह आणि कर्णसिंह यांनी 1469 सांगतोय मी, यांनी घोरपडीच्या साह्याने या बुरुजाच्या पलीकडच्या बाजूने गडावर प्रवेश केला
त्यांच्यासोबत बरेच सैनिक वर आले. वर घनघोर लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये मित्रांनो कर्णसिंह हा धारातीर्थ पडलेला आहे. पण हा किल्ला मात्र बहामनी सत्तेच्या ताब्यामध्ये आलेला आहे. हा जो वजीर होता बहामनी सत्तेचा, हा इतका खुश झाला आहे की त्याने कर्णसिंह आणि भीमसिंह यांना मुधोळची जहागिरी दिली आणि घोरपडा बहादर असा किताब दिला. आणि तेव्हापासून या घराण्याला घोरपडे असं नाव. मित्रांनो, आपण संताजीच्या वडिलांबद्दल बोलूयात. नंतर मी संताजीचा संभाजी महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि नंतर राजाराम महाराज यांचा संबंध मी स्टेप बाय स्टेप आपल्याला एक्सप्लेन करेन. संताजीचे वडील होते माळोजी घोरपडे. माळोजी घोरपडे हे शहाजी महाराजांकडे सरदार होते. शहाजी महाराजांनी मोडलेली निजामशाही पुनर्स्थापित करण्याचा 3 वेळेस प्रयत्न केला आहे. या 3 प्रयत्नांमध्ये अनेक मराठा घराणी त्यांना येऊन मिळाली आहेत. त्यामध्ये आहेत घाटगे, काटे, गायकवाड, कंग, ठोंबरे, चव्हाण, मोहिते, महाडिक, खराटे, पांढरे, वाघ आणि घोरपडे. ही मराठी घराणी शहाजी राजांसोबतच राहिली. 3ही प्रयत्न असफल झाल्यानंतर मात्र शहाजी महाराजांनी असं ठरवलं की आता आपण आदिलशहाच्या दरबारात नोकरी करायची आणि कर्नाटक हे क्षेत्र आपलं कार्यभूमी समजायची. आणि म्हणून शहाजी महाराज हे कर्नाटकात गेले. त्यांच्यासोबत माळोजी घोरपडे संताजीचे वडील पण गेले. पण काहीच दिवसांनी शहाजींनी त्यांची पुन्हा रवानगी ही महाराष्ट्रात केली आणि शिवाजी महाराजांबरोबर त्यांना राहायला सांगितलेलं आहे. इतिहास लेखनाच्या अभावामुळे माळोजी घोरपडेंच्या कोणत्याही लढाया आपल्याला माहीत नाहीये. काही ठराविकच लढाया आपल्याला माहीत आहेत. त्यामधली महत्वाची लढाई म्हणजे माळोजींना संभाजी महाराजांबरोबर पन्हाळगडावर शिवाजी महाराजांनी ठेवलेलं होतं आणि पन्हाळगडाची सरनौबती त्यांच्याकडे होते आणि वडिलकीच्या नात्याने संभाजी महाराजांवर देखरेख करावे अशी त्यांच्यावर विशेष जबाबदारी होती. दुसरा एक उल्लेख असा आहे की ज्यावेळेस पन्हाळा खेळणा प्रदेशातील शिर्क्यांच्या बंडाचा बिमोड करण्यासाठी संभाजी महाराजांनी एक मोहीम आखली होती. त्या मोहिमेमध्ये माळोजी घोरपडे सुद्धा होते, संताजी होता, धनाजी होता, विठोजी चव्हाण होता, बरेचसे मावळे होते. मित्रांनो, त्यांनी शिर्क्यांचा तर पाडाव केला, पण येताना संगमेश्वरच्या मुक्कामी संभाजी महाराजांवर शेख निजामाने हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये जी लढाई झाली, माझ्या एका मित्राने आता सांगितलं की ती लढाई झाली. या लढाईमध्ये आपल्या सैनिकांनी बरेच मुघल सैनिक मारले, पण संभाजी महाराजांबरोबर मोजून 200-300 लोक होते. शेख निजामाबरोबर 5 ते 10 हजारांची फौज होती. एवढ्या बरोबर हे सैन्य लढले आणि त्याच्यामध्ये खूप सारे मराठे सैनिक हे धारातीर्थ पडले आणि त्याच्यामध्ये माळोजी सुद्धा स्वामी कार्यावर खर्ची झाले. घोरपडे घराण्यातली वीर पुरुषाने हिंदवी स्वराज्याच्या व छत्रपतीच्या रक्षणासाठी केलेलं हे पहिलंच आत्मबलिदान होतं. संताजीचा जन्म, त्याचं साल इतिहासाला ठाऊक नाहीये, कुठेच नोंद नाहीये. पण इतिहासकारांनी त्याचं जन्माचं साल 1945 असावं असा कयास बांधलेला आहे. त्याचं वय पाहता, त्याचा जन्म कुठे झाला याबद्दल काका विधातेंनी जवळपास 4 वर्ष संशोधन करून एक गाव शोधून काढलं आणि त्या गावाचं नाव आहे भालवणी, तालुका कुलूस, जिल्हा सांगली. तिथे त्यांना संताजीच्या राजवाड्याचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत आणि मग त्यांनी असा कयास केला की संताजीचा जन्म हा भालवणीमध्ये झाला असावा. संताजीला बहिर्जी आणि मालोजी असे 2 भाऊ होते. या दोन्ही भावाच्या जन्मतारखा उपलब्ध नसल्यामुळे या तिघांमध्ये मोठं कोण आणि लहान कोण हे आपल्याला माहीतच नाही. सुरुवातीच्या काळात संताजी हा हंबीरराव मोहिते या सेनापतीच्या हाताखाली होता. 1674 ला ज्यावेळेस हंबीररावाने बरानपूर, खानदेश, माहूर, जालनापूर, शिंदखेड इत्यादी शहरं लुटून खंडणी घेऊन आले, त्यावेळेस त्यांच्यावर दिलेर खान आणि आणखीन काही उमराव चालून आले. त्यांच्यावर मात्र संताजी आणि त्याच्या सहकार्यांनी केली.
या कामामध्ये संताजी खूप कामी आला. संताजीची तलवार खूप चालली, म्हणून हंबीरराव मोहिते संताजीला घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज या छोट्याशा 14-15 वर्षाच्या संताजीने खूप काम केलंय या लढाईमध्ये. शिवाजी महाराज सुद्धा खुश झालेले आहेत आणि त्यांनी संताजीला जुमलेदार ही पदवी दिली आहे. जुमलेदार म्हणजे काय? 25 बारागिरावर सैनिकावर एक हवलदार असायचा आणि 5 हवलदारावर एक जुमलेदार. म्हणजे संताजीच्या हाताखाली आता 125 सैन्यांची तुकडी होती. संताजीला मिळालेलं हे पहिलंच पद होतं आणि त्याचा पगार होता दर साल 500 होन. एक होन याची आजची किंमत साधारणतः 3.5 रुपये आहे. म्हणजे त्याचा वर्षाचा पगार 1750 रुपये इतका होता. आणि पालखीला येण्याचा मान त्याला मिळाला होता. हे त्याचं पहिलंच पद होतं शिवकाळामध्ये मिळालेलं. शिवकाळातले आणखीन 2 उल्लेख आपल्याला सापडतील. ते मध्ये 1677 मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटक मुलूक जिंकण्याची एक मोहीम आखली होती आणि कोपर प्रांतावर आदिलशाही सुभेदार हुसेन खान मियाणा आणि कासिम खान या पठाण बंधूंची सत्ता होती. ती सत्ता मोडण्यासाठी महाराजांनी हंबीरराव मोहिते आणि संताजी यांना सैन्य घेऊन पाठविलेलं होतं. सतत 3 महिने लढाई करून या तिघांनीही या दोन्ही पठाणांचा पराभव केलेला होता. या लढाईत सुद्धा संताजीची तलवार खूप कामी आल्याचं इतिहास सांगतो. दुसरा उल्लेख येतोय तो म्हणजे जालन्याच्या स्वारीमध्ये शिवाजी महाराजांनी जालना लुटलं. मित्रांनो, शहर का लुटत होते शिवाजी महाराज? हे शहर लुटण्याचं एकमेव कारण होतं की या शहरांमध्ये मोठे मोठे व्यापारी आणि सावकार होते. हे जनतेला त्रास द्यायचे आणि खूप सारी संपत्ती जमा करून ठेवायचे. या अशा जमीनदार, सावकार आणि मोठ्या व्यापाऱ्यांना शिवाजी महाराज लुटायचे. लुटलेला सगळा पैसा हा स्वराज्यासाठी वापरायचे. त्यातला कसलाही पैसा शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी वापरला नाही. तो सगळा पैसा रयतेसाठी वापरलेला आहे शिवाजी महाराजांनी. म्हणून त्यांना अशा लूट कराव्या लागायच्या. पण या जालना लुटीमध्ये संताजीने थोडीशी उतावळी केलेली आहे. शिवाजी महाराजांची प्रत्येक मोहीम ही प्री प्लॅन असायची. शिवाजी महाराजांना थोडी सुद्धा गडबड झालेली चालायची नाही आणि संताजीचं वय कमी असल्यामुळे कदाचित त्याच्याकडनं चूक झाली असावी त्या मोहिमेमध्ये. म्हणून महाराज नाराज झालेले आहेत आणि महाराजांनी त्याला एक शिक्षा दिली आहे आणि ती शिक्षा म्हणजे मुजऱ्यास यायचं नाही. जो त्याला मान दिलेला होता जुमलेदारी बरोबर मुजऱ्याला येण्याचा, तो मान त्याचा बंद केला. संताजीने शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढत असताना जसे पराक्रम केले तशा चुकाही केल्या असतील. पण अशा चुकांमधून संताजी युद्धनीतीचे, विशेषतः गनिमी युद्धनीतीचे धडे शिकत गेला आणि त्यातूनच मराठी राज्याच्या ऐन संकट प्रसंगी त्यास तारणारा गनिमी काव्याचा महान योद्धा म्हणून त्याची जडणघडण होती. नंतर आपण संताजी आणि संभाजी महाराज यांच्याविषयी बघूयात. 2च उल्लेख मी सांगणार आहे. एक म्हणजे 1682 ला संभाजी महाराज हे कर्नाटक प्रांतात गेलेले होते. त्यावेळेस संताजीच्या हाताखाली 12,000ची फौज होती. संताजी आणि पठाणांचं सैन्य भिडलं. जवळपास 4 महिने हा संघर्ष चालला आहे. पण तरी सुद्धा संताजीने सगळ्यांचा पाडाव केला आहे आणि तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रदेश हा मराठ्यांच्या साम्राज्यात सामील केलेला आहे. तुम्ही कर्नाटकचा नकाशा बघितला, तुंगभद्रा नदी जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल पुण्यापासून ते तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रदेश हा मराठी स्वराज्यात आलेला होता. दुसरा एक उल्लेख जो मी मागे सांगितला, 1689 ला संगमेश्वरावर संभाजी महाराजांना कैद झाली. त्यावेळेस संताजी होता. संताजीची तिथे लढाई झालेली आहे. मात्र संताजी आणि विठोजी चव्हाण हे दोघे जण जे आहेत, हे दोघे जण जीवानिशी सुटून रायगडावर गेले आणि त्यांनी रायगडावर पहिल्यांदा बातमी सांगितली की संभाजीराजे पकडले गेले आहेत. मित्रांनो, या लढाईमध्ये संताजी घोरपडे मात्र कमालीचा दुःखी झाला होता. त्याचं कारण होतं पराक्रमाची शर्त करून सुद्धा तो राजांची कैद टाळू शकला नव्हता आणि आपल्या वडिलांचा मृतदेह मिळवू शकला नव्हता. त्याचे वडील घरात झालेले होते पण त्याचा मृतदेह तो मिळवू शकला नाही. या 2 नाहींनी त्याच्या मनामध्ये फार मोठं घर केलं आणि त्या घरामुळे नंतरची 10 वर्ष ही त्याची झंझावाताप्रमाणे लागलेली आहे. स्क्रीनवर
5 घटना आहेत. त्या 5 घटना तुम्ही बघा. पहिली घटना आहे 1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वरावर संभाजी महाराज कैद झाले आहेत. लगेचच 8 दिवसानंतर 9 फेब्रुवारीला राजाराम महाराजांचं रायगडावर मंचारोहण झालेलं आहे. 11 मार्चला एका महिन्यानंतर 1689 11 मार्च 1689 मोगली छावणीत संभाजी महाराजांची हत्या झाली आहे. 5 एप्रिल 1689 राजाराम महाराज रायगडाबाहेर पडतात, कारण रायगडाला जुल्फिकार खानाने वेढा दिलेला आहे. 3 नोव्हेंबर 1689 रायगड येसुबाई व शाहूराजे यांच्यासह मोगलांच्या ताब्यात गेला आहे. या फक्त 6 महिन्यांच्याच घटना आहेत, फेब्रुवारी ते नोव्हेंबर. मित्रांनो, मी या घटनेचं असं वर्णन करेल, मराठ्यांचा राजा मारला गेलाय, त्याच्या मागून गादीवर आलेला दुसरा राजा दूर परागंदा झाला आहे, राज्य 24 बाजूने शत्रूने आक्रमिले आहे, गडकोट शत्रूंच्या स्वाधीन झाले आहेत, राजधानी पडली आहे, राणी आणि राजपुत्र कैदी झाले आहेत, खजिना लुटला गेला आहे, फौज मोडली आहे आणि शेवटी राज्यातील वतनदार मंडळी सुद्धा शत्रूला शरण गेली आहे. याहून कोणतं मोठं अरिष्ट एखाद्या राज्यावर येऊ शकतं? शिवाजी महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीने, जिद्दीने आणि मेहनतीने उभे केलेले मराठ्यांचे स्वराज्य नष्ट झाले की काय असा समस्त मराठी समाजास भास पैदा झाला होता. पण राष्ट्राच्या जीवनामध्ये केव्हा तरी असा एक क्षण येतो की त्या राष्ट्राचे अस्तित्व शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती निर्माण होते. पण अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्या राष्ट्रात अशी अद्भुत शक्ती संचारते की तिच्या योगे सर्व समाज हा तारला जातो. आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठी समाजात अशीच एक अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. पण अल्पावकाशात सर्व मराठी समाज अशा काही अद्भुत शक्तीने भारावून गेला की तिच्या योगे तो बलाढ्य मोगली सैन्यच त्याने नमवले सुद्धा. मित्रांनो, या मोगलीशाही समोर आदिलशाही कुतुबशाही सारख्या पुराण्या सत्ता पाला पाचोळ्याप्रमाणे धुळीस मिळालेल्या होत्या. पण मराठीशाही मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून पूर्वीपेक्षाही जास्त जोमाने वाढत गेली. ही घटना अखिल हिंदुस्थानच्या इतिहासात विलक्षण मानली आहे. आणि याच काळामध्ये सेनापती संताजीची कामगिरी आहे आणि म्हणून तो अत्यंत महनीय आहे. मित्रांनो, राजाराम महाराजांनी रायगड सोडलाय, कारण रायगडाला वेढा पडलाय. राजाराम महाराज प्रतापगडावर गेले, प्रतापगडाला सुद्धा वेढा पडलाय. महाराज वासोट्यावर गेले, वासोट्याला वेढा पडलाय. साताऱ्याला गेले, साताऱ्याला वेढा पडलाय. पन्हाळ्याला गेले, पन्हाळ्यावर सुद्धा वेढा पडलाय. आता मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की राजाराम महाराज सुद्धा मोगलांच्या ताब्यात सापडतात. त्यावेळेस संताजी आणि धनाजी यांची एक बैठक झाली. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? संताजीच्या डोक्यात एक कल्पना आली, अचाट कल्पना, बादशाहच्या छावणीवर हल्ला करूया. मित्रांनो, बादशाह किती जणांची फौज घेऊन दक्षिणेत आला होता माहिती आहे तुम्हाला? 2 लाखाची फौज घेऊन तो उत्तरेतून दक्षिणेत आलेला होता. त्याच्या छावणीमध्ये 1 लाख सैन्य असायचे. 1 लाखाची त्याची छावणी असायची. आणि तो 1 लाखाच्या छावणीबरोबर जिथे त्याची छावणी असे 8-10 गाव मिळून एवढे लोक त्या गावामध्ये राहत असत, त्या छावणीमध्ये राहत असत. आणि त्याच्यामध्ये सशस्त्र सैन्य असायचं त्याचं, औरंगजेबाचं. पण औरंगजेब हा फार भित्रा होता. जरी सैन्य आणि सरदार मोठे असले तरी सुद्धा तो खूप घाबरत होता. तुम्हाला माहित असेल, आपण चित्रपटात पाहिलं असेल, संताजी आणि धनाजीचे मोगलांचे घोडे संताजी आणि धनाजीच्या घोड्यांना पाण्यात सुद्धा बघायचे, म्हणजे स्वप्नात सुद्धा संताजी आणि धनाजी दिसायचे. तर हा घाबरलेला असायचा 1 लाखाची फौज घेऊन सुद्धा. पण तरी सुद्धा संताजी आणि धनाजीने असं ठरवलं की या बादशाहच्या छावणीवर हल्ला करायचा. बादशाहची छावणी मांडण्याचा एक शॉर्ट मध्ये प्रयत्न केलेला आहे. हा जो डॉटेड लाईनने भाग दाखवलेला आहे ही बादशाहची मुख्य छावणी आहे. त्याला गुलाल बार असं म्हणतात. त्याच्यामध्ये आहे नगारखाना, दिवाणी आम, दिवाणी खास, दौलतखाना जिथे औरंगजेबाचं निवासस्थान आहे, राजवाड्यातील वृद्ध स्त्रियांचे निवासस्थान आणि राजघराण्यातील इतर स्त्रियांचे निवासस्थान. हा मुख्य तंबू आहे, याला गुलाल बार असं म्हणायचे.
या मुख्य तंबूच्या भोवती अफगाणी पठाणांचं नंग्या तलवारी घेऊन रात्रंदिवस पहारा असलेलं सैन्य असायचं। या गुलालबाराच्या भोवती खंदक खोदलेलं असायचं आणि या खंदकाच्या भोवती पुन्हा एक लाकड्या आणि चांबळं यांचे कुंपण तयार केलेलं असायचं। ते 8 फूट उंचीचं असायचं आणि त्याच्या बाहेर सुद्धा अफगाण सैन्य असायचं। आणि या छावणीच्या बाहेर सर्क्युलर आर्क मध्ये जवळपास 9.5 किलोमीटर पर्यंत सैन्य पसरलेलं असायचं। आणि या 9.5 किलोमीटरच्या छावणीमध्ये सशस्त्र छावणीमध्ये हल्ला करायचा ही संताजीची योजना होती। सैन्य किती होतं संताजी बरोबर? फक्त 2000। 1 लाखाच्या सैन्याच्या छावणीवर हल्ला करायचा। परंतु शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेला होता, त्याला कसलीच भीती वाटत नाही। मित्रांनो, ज्यावेळेस तो 9.5 किलोमीटर पर्यंत आला, सैन्याने त्याला अडवलं। मोगल सैन्याने, कोण आहे, कहां जा रहे हो? त्याने सांगितलं मोगलांकडीलच मोहिते आणि शिर्के हे सरदार, त्यांच्याकडचे आम्ही सैनिक आहोत, बदलीच गेलो होतो, म्हणजे गावाकडे गेलो होतो, पुन्हा सैन्याला जाऊन मिळतोय। एक ओळख पटवत संताजी आणि त्यांचे सैन्य हे या छावणीजवळ आले। आता छावणीचा तर पहारा मी तुम्हाला सांगितलंय, सगळ्या अफगाण सैनिकाबरोबर त्या पठाणांबरोबर संताजी तुटून पडले त्यांच्यावर। मित्रांनो, सगळ्यांचा खात्मा केला आहे। संताजी त्या छावणीमध्ये घुसले, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आहे, पण औरंगजेब मात्र तिथे नव्हता। त्याचं कारण आहे, औरंगजेबाचं गुप्तहेर खातं फार स्ट्रॉंग होतं आणि कदाचित औरंगजेबाला ही माहिती मिळाली असावी की आज रात्री 1:30 वाजता भर पावसात सुद्धा कोणीतरी आपल्यावर हल्ला करणार आहे। आणि हा हल्ला झालेला आहे रात्री 1:30 वाजता, धुव्वाधार पाऊस चालू असताना। संताजी बेफाम झालेले आहेत, औरंगजेब तर सापडत नाहीये। आता काय करायचं? आता या औरंगजेबाची नाचक्की करायची। मित्रांनो, त्यांनी त्या तंबूच्या तणावा कापून टाकल्या आहेत। तणाव म्हणजे दोरा बांधलेले असतात, त्या तणावा कापल्यामुळे तंबूने जमिनीशी लोळण घेतली आहे। त्याच्या तंबूला, त्याच्या गुलालबाराला 2 सोन्याचे कळस होते, हे 2 सोन्याचे कळस कापले आहेत आणि तिथून संताजी आणि धनाजीच्या सैन्याने पोबारा केला आहे। कोणीच हाती लागलं नाही मोगलांच्या, संताजी नाही, धनाजी नाही, त्याचे सैन्य नाही। या जखमी अवस्थेतल्या सैन्यासह तो पुन्हा रायगडावर जुल्फिकार खानाने जिथे वेढा टाकला होता त्यांच्यावर तुटून पडलाय। जे इथे एक लढाई झाल्यानंतर सुद्धा त्याच रात्री आणि त्या जुल्फिकार खानाच्या सैन्याची बरीच मोडतोड केली आहे। त्याचे 5 हत्ती पळून घेऊन तो राजाराम महाराजांसमोर उभा राहिलेला आहे। या प्रवासामध्ये जे जखमी सैन्य झालेलं होतं त्यांना त्याने सिंहगडाच्या पायथ्याशी ठेवलं। सिंहगडाचा जो किल्लेदार होता सिदोजी गुजर, प्रतापराव गुजरांचा मुलगा, तो खाली आला, त्याने जखमी सैन्याची बरदास्त केली, त्यांना वर घेऊन गेलाय जे जास्त जखमी होते ते। बाकीच्या सैन्यांना घेऊन हा राजाराम महाराजांपुढे उभा राहिला आहे। राजाराम महाराजांना लक्षात आलंय की मोगलांच्या प्रचंड छावणीवर या 2000 मावळ्यांनी हल्ला केला आहे, त्याचं नाक कापलं आहे, त्याचे सोन्याचे कळस घेऊन आलेले आहेत। राजाराम महाराज खुश झालेले आहेत आणि राजाराम महाराजांनी त्याला ममलकत मदा, त्याचा अर्थ आहे राज्याचा मुख्य आधार, ही 2री पदवी संताजीला प्राप्त झाली आहे। त्याच्याबरोबर जो बहिजी घोरपडे होता त्याला हिंदूराव ही पदवी दिली। 3रा जो बंधू होता मालोजी घोरपडे, याला अमीर उल अमराव ही पदवी दिली आहे। तर विठोजी चव्हाणाला हिम्मत बहादर ही पदवी दिली आहे। एवढे सगळेजण त्या 2000 सैन्यामध्ये होते। त्या सगळ्यांना पदव्या दिल्या आहेत, त्यांचा सन्मान केलेला आहे की इतकं मोठं कार्य केलं म्हणून। मित्रांनो, जिथे राजाराम महाराज जातील तिथे वेढा पडत चाललेला आहे। मग येशूबाईंनी आणि सगळ्यांनी ठरवलं, संताजी, धनाजी यांनी, रामचंद्रपंत अमात्यांनी, की राजाराम महाराज महाराष्ट्रात राहणं हे काही चांगलं नाहीये। राजाराम महाराजांचा जीव धोक्यात आहे। मग राजाराम महाराजांना चांगल्या स्थळात जायचं आहे, जिथे सुरक्षित स्थळी जायचं आहे, असं स्थळ कुठे आहे तर ते तामिळनाडूतलं जिंजी हा किल्ला। आणि असं ठरलं की राजाराम महाराजांनी जिंजीकडे जायचं।
जिंजीकडे जायचं म्हणजे फौजफाटा घेऊन जाता येत नव्हता. राजाराम महाराज कधी साधूचा, कधी भिकाऱ्याचा वेश घेऊन, कधी घोड्यावर, कधी आपल्या सहकार्याच्या खांद्यावर, कधी पायी असे जिंजीकडे निघाले आहेत. हा जो जिंजीचा किल्ला आहे ना, हा जिंजीचा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला आहे. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जिंकला त्यावेळेस त्यांनी त्याची डागडुजी करायची ठरवली आणि शिवाजी महाराजांनी डागडुजी करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंचांना पत्र पाठवली आहे की तुमचे इंजिनियर्स पाठवा, मला माझा किल्ला दुरुस्त करायचा. इंग्रज आणि फ्रेंचांनी नकार दिला आहे की आम्ही पाठवणार नाही. मित्रांनो, आपल्या अशिक्षित मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांनी जिंजीची डागडुजी केलेली आहे. ही डागडुजी ज्यावेळेस फ्रेंच आणि इंग्रजांना कळाली तेव्हा ते स्वतः तो जिंजीचा किल्ला बघायला आले आणि आश्चर्यचकित झाले. विदाऊट इंजिनियर्स शिवाजी महाराजांनी हे असं इतकं संरक्षक बांधलं कसं. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांना कळालेलं होतं की महाराष्ट्रावर जर संकट आलं तर त्या संकटातून वाचवण्यासाठी जिंजी हे एकमेव सुरक्षित स्थान आहे. आणि म्हणून राजाराम महाराज जिंजीकडे चालले. रस्त्यामध्ये बिदनूरची एक चेन्नम्मा राणी होती. ही चेन्नम्मा राणी शिवाजी महाराजांची फार फॅन होती. शिवाजी महाराजांची स्वराज्य ही कल्पना तिला फार आवडलेली होती. मित्रांनो, त्या प्रेमापोटी, त्या आदरापोटी या चेन्नम्मा राणीने राजाराम महाराजांना आश्रय दिला, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, त्यांच्याबरोबर पुन्हा पैसे दिले आणि त्यांना असा एक शॉर्टकट मार्ग सांगितला की या मार्गाने जर तुम्ही गेले तर तुम्ही मोगली सैन्याच्या ताब्यात सापडणार नाही आणि सुरक्षित तुम्ही जिंजीला पोहोचू शकता. 2 दिवस मुक्काम केल्यानंतर राजाराम महाराज तिकडून निघाले. पण औरंगजेबाने ठरवलं की आपल्या शत्रूच्या राजाला या चेन्नम्मा राणीने, बिदनूरच्या राणीने आश्रय दिला आहे, तिला धडा शिकवायला पाहिजे. म्हणून बादशाने काय केलं? जान निसार खान, मतलब खान आणि सरजा खान या 3 सरदारांना प्रत्येकी 20 ते 25 हजाराची फौज घेऊन बिदनूरवर अटॅक करायला सांगितलं. बिदनूर नेस्तनाबूत करायला सांगितलं. पण ही बातमी संताजीला कळाली आहे. संताजीचं गुप्तहेर खातं पण खूप स्ट्रॉंग होतं. मित्रांनो, हे 3 खान एवढ्या सरदारांनीशी बिदनूरवर पोहोचण्याच्या अगोदरच संताजीच्या सैन्याने त्याला गाठलाय. या 3ही खानांना त्याने धोबी पछाड करून असा मार दिला की या 3ही खानांना आपलं सैन्य सोडून हात हलवत परत यावं लागलं. आणि बिदनूरचं राज्य वाचलेलं आहे आणि राजाराम महाराज सुद्धा वाचलेले आहे. नाहीतर जसा संभाजी महाराजांवर प्रसंग उतरलेला होता सेम प्रसंग राजाराम महाराजांवर आला असता आणि आपला राजा पुन्हा पकडला गेला असता. हा संताजीने स्वराज्यावर केलेला फार मोठा उपकार आहे असं मी म्हणतो. मित्रांनो, संताजी हा स्वस्त बसतच नव्हता. पुणे ते जिंजी हे अंतर साधारणतः 1400 किलोमीटर आहे. या पुणे ते जिंजी या मार्गावर सारखा तो जायचा, सारखा यायचा आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक मोगल ठाणी उद्ध्वस्त करत जायचा. येताना सुद्धा मोगल ठाणी उद्ध्वस्त करत यायचा आणि लूट करायचा, त्यांची नासाडी करायचा, जेणेकरून राजाराम महाराज सुरक्षित राहतील. हा जो एक सरजा खान आहे मोगलांचा सरदार, याने साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा टाकलेला होता. रामचंद्र पंत त्यांनी सांगितलं की संताजी, हा सरजा खान हा एक फार मोठा खान आहे, तो आदिलशाही मधला मोठा पराक्रमी आणि जिद्दीचा सरदार आहे आणि त्याने मात्र या साताऱ्याच्या अजिंक्य तारा किल्ल्याला वेढा टाकलेला आहे. अजिंक्य तारा किल्ला आता वाचू शकत नाही. संताजीने योजना आखली. गनिमी काव्याच्या पद्धतीने त्याने सरजा खानावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. काय केलं संताजीने? 2-3 हजाराची फौज घेऊन वेड्यावर हल्ला केला आणि पळून जाऊ लागला जसं काही हारलं म्हणून. मग हे सरजा खानाचं सैन्य त्याच्या पाठीमागे निघालंय, वेढा सोडून पाठीमागे निघालंय. त्यांना एका डोंगराच्या खिंडीत गाठलं आहे. तिथे ऑलरेडी अगोदरच 5-6 हजार संताजीचं सैन्य लपून बसलेलं होतं. त्यांनी त्या सैन्याचा पूर्ण चुराडा केला आहे. त्याच वेळेस रामचंद्र पंत अमात्य त्या किल्ल्याच्या वरून
सैन्य घेऊन खाली आले आहे आणि पुन्हा त्यांनी वेड्यावर हल्ला केलेला आहे उरलेल्या सैनिकांवर आणि सर्जा खानाचं नेस्तनाबूत सैन्य केलेलं आहे. ही सगळी योजना ही गनिमी काव्याची होती आणि याची आयडिया ही संताजीची होती आणि संताजीने ही आयडिया शिवाजी महाराजांकडे, शिवाजी महाराजांकडून तो शिकलेला होता. त्यानंतर खटाव परिसरामध्ये काय झालं की या संताजीच्या झंझावातामुळे सिद्दी हिलाल खान हा तो ठाणच टाकून पळून गेला. संताजीला घाबरलाय, संताजी 30 किलोमीटरवर आहे म्हणल्यानंतर सिद्दी हिलाल खान पळून गेला. त्याला माहित आहे संताजी बरोबर लढाई झाली तर 3च ऑप्शन शिल्लक आहे. 1 म्हणजे मरणे, 2 म्हणजे शरणागती पत्करणे आणि 3 म्हणजे पळून जाणे. तर त्याच्याऐवजी पहिलाच ऑप्शन आपण पळूनच गेलेलं बरं अगोदरच, कशाला लढाई करायची. पळून गेलाय. मग या ठाण्याच्या रक्षणासाठी आणि मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी बादशाने काय केलं, मर्मत खान, रणमस्त खान आणि मामूर खान या तिघांनाही खटावकडे पाठवलं. प्रत्येक सरदार हा 15 ते 20 हजाराची फौज घेऊन असायचा औरंगजेबाचा. मित्रांनो, या तिघापैकी एकाची सुद्धा हिंमत झाली नाही की खटावच्या बाहेर येऊन संताजी बरोबर लढण्याची. तिघही आतमध्ये लपून बसले. त्याच्यानंतर लुफ्तलू खानाला पाठवलं. ही बातमी दररोज औरंगजेबाच्या दरबारामध्ये जायची की काय घडलंय आज, संताजीने काय केलंय काय नाही. पुन्हा औरंगजेबाने काय केलं, लुफ्तलू खानाला पाठवलं. लुफ्तलू खान खटावकडे येत असतानाच संताजी आणि धनाजी आणि सटवाजी डफळे यांनी मध्येच या लुफ्तलू खानाला गाठलं आणि त्याच्यावर हल्ला केला आणि पळून गेले. पळून गेल्यानंतर लुफ्तलू खानाला वाटलं आता मराठे गेले आहेत, पुन्हा कशाचे येतात. हा तो एक छावणी उभी करून रात्री झोपलाय. पुन्हा रात्री 3च्या प्रहारावर दुसरा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लुफ्तलू खान हा सुद्धा जखमी झालेला आहे. बरेच मोगल सैनिक ठार झालेले आहेत आणि तो मात्र कसा बसा निसटून पळून गेलेला आहे. तो संताजीच्या हाती लागला नाही. त्यानंतर जान निसार खान आणि तहूर खान या दोघांना औरंगजेबाने पाठवलं की कर्नाटकात खूपच धुमाकूळ चालू आहे संताजीचा. या दोघांना सांगितलं की तुम्ही जाऊन त्याचा काहीतरी बंदोबस्त करा. पण या दोघांवरही संताजीने गनिमी काव्याने हल्ला केला. दोघांचाही पराभव केला. दोघेही जखमी झाले आणि कसे बसे निसटून जीवानिशी पळून गेले. 1691 ला संताजीला सेनापती ही सर्वोच्च पदवी मिळाली. इथेच घात झालाय. सेनापती पदासाठी 2 लायक उमेदवार त्यावेळेस होते. 2 लायक सरदार होते. त्यामध्ये एक संताजी आणि दुसरा धनाजी. सगळ्यांना वाटायचं की धनाजीला सेनापती पद द्यावा. फक्त रामचंद्र पंत अमात्य यांनाच वाटायचं की नाही, संताजीला दिलं पाहिजे. आणि हे दोघेही खूप चांगले मित्र होते. या दोघेही समान पराक्रमाचे होते, पण दोघांच्या स्वभावामध्ये खूप फरक होता. संताजी हा तापट स्वभावाचा आणि करड्या शिस्तीचा होता, परंतु शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेला होता. त्याला चूक मान्य नसायची. चूक झाली की तो मारून टाकायचा खालच्या सैनिकाला. हत्तीच्या पायाखाली दे किंवा कापून टाक त्याला, अशा जरब शिक्षा द्यायचा. धनाजी मात्र मन मिळावू होता. खालच्यांना सांभाळून घ्यायचा. म्हणून सगळ्यांना वाटायचं की धनाजीला द्यावं. धनाजीच्या सुद्धा मनात होतं की मलाच सेनापती पद मिळावं. मात्र ते रामचंद्र पंत अमात्याच्या आग्रहाखातर हे संताजीला देण्यात आलं आणि तिथेच घात झाला. ह्या 2 मित्रांमध्ये दरी वाढत चालली. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की राजाराम महाराज जिंजीला गेले आहेत. जिंजीला सुद्धा वेढा पडलाय. इथून 1400 किलोमीटर अंतरावर जुल्फिकार खानाचा वेढा पडलाय आणि हा जिंजीचा वेढा जगामधला सगळ्यात मोठा वेढा होता. 1689 ते 1697 8 वर्ष जिंजीला वेढा होता. हा वेढा मात्र राजकीय होता. राजाराम महाराज आणि जुल्फिकार खान
यांचं एक अंतस्थ राजकारण. राजाराम महाराजांना असं वाटत होतं, किंवा जुल्फिकार खानालाही वाटायचं की औरंगजेब थकलाय, म्हातारा झालाय, तो मरणार आहे. आणि बऱ्याच वेळेस अशा बातम्या पण आल्या औरंगजेब मेला म्हणून. आणि त्यांना वाटायचं औरंगजेब जर मेला तर जुल्फिकार हा सिनियरिटीमध्ये टॉप मोस्ट आहे, तोच सत्तेवर येणार आहे. कारण त्याचे जे पुत्र होते औरंगजेबाचे तेवढे लायक नव्हते. कारण जुल्फिकार खान हा शहाजी महाराजांसोबत, शिवाजी महाराजांसोबत, संभाजी महाराजांसोबत आणि आता राजाराम महाराजांसोबत 4 पिढ्यात लढत होता. मग राजाराम महाराजाला वाटायचं की जुल्फिकार खान होईल, जुल्फिकार खानाला वाटायचं की मीच आता बादशाह होणार आहे. मग हा जर बादशाह झाला तर हा उत्तरेत निघून जाईल, दिल्लीची सत्ता काबीज करेल आणि आपल्याला मात्र दक्षिणेची सत्ता देईल, असं राजाराम महाराजांना वाटायचं. आणि त्यामुळे हा वेढा, राजकीय वेढा जवळपास 8 वर्ष चालला. पण हे संताजीला मान्य नव्हतं. असा वेळा त्याला मान्य नव्हतं, असं अंतर्गत राजकारण मान्य नव्हतं. तो करडा सेनापती होता, कडवा सैनिक होता. मित्रांनो, त्याने काय केलं माहितीये? 13 डिसेंबरला अगोदर धनाजीने जिंजीवर हल्ला केलाय त्या वेड्यावर. त्या वेड्यावर हल्ला केला. इस्माईल खान मखा या नामांकित सेनानीला पकडलंय, त्याला जिंजीत घेऊन गेलाय वर. आता मोगल सैन्यानं वाटलं एक हल्ला झाला, आता काय, आता थोडी हल्ला होणार आहे. दुसऱ्याच दिवशी रात्री 14 डिसेंबरला 1692ला संताजीने पुन्हा एक दुसरा हल्ला केलाय. अली मर्द खान या नामांकित सैन्याला घेतलाय, अटक केला आहे त्याला, आणि 5 हत्ती, 300 घोडे, वाहतुकीची जनावरे आणि प्रचंड रसद प्राप्त करून या सगळ्यांना घेऊन तो जिंजीत गेला. आता मात्र जुल्फिकार खान परेशान झाला. जुल्फिकार खानाला लक्षात आलंय की आता काही खरं नाही, संताजी आलाय, संताजी पेटून उठला आहे, आता आपण कॉम्प्रोमाइज करायला. कारण संताजी बरोबर कॉम्प्रोमाइज केलं तरच जीव वाचायचा, जीव वाचतच नव्हता. तरी सुद्धा 5 जानेवारी 1693ला संताजीने जुल्फिकार खान अन्नधान्य आणण्यासाठी वंदिवासला गेलेला होता, जिंजी पासून 25 मैलावर. वापस येताना त्याने त्याच्यावर हल्ला केला आहे, त्याची सगळी रसद लुटली आहे. मग जुल्फिकार खानाने ठरवलं की आता आपण कॉम्प्रोमाइज करावं, आणि त्याने लगेच पत्र पाठवलं राजाराम महाराजांना जिंजीमध्ये की महाराज, मी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे, मी वेळा उठवून घ्यायला तयार आहे, तुम्ही संताजीला आवरा. राजाराम महाराजांचं राजकारण मी तुम्हाला सांगितलं की राजाराम महाराजांना असंच कॉम्प्रोमाइज हवं होतं, हा वेळा उठून जायला पाहिजे होता, लढाई न करता. पण हे संताजीला मान्य नाही. संताजी त्यांच्याशी वाद झालाय, जिंजीतून निघून गेलाय. संताजीने सांगितलं की असं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. एक औरंगजेबाचा मुलगाच त्याच्या ताब्यात होता, कामबख्श नावाचा, शहाजादा कामबख्श. याला ओलीस ठेवायचं, जुल्फिकार खानाच्या फौजेचा बिमोड करून टाकायचा आणि सगळी मोगली सत्ता जी कर्नाटकामधली आहे ती नेस्तनाबूद करून टाकायची. पण राजाराम महाराजांना वाटायचं आपण जर जुल्फिकार खानाला मारलं, आणखीन कोणता तरी खान औरंगजेब पाठवणार आहे, खानांची भरती आहे औरंगजेबाकडे. त्यामुळे त्यांनी त्याचा सल्ला मानला नाही. संताजी नाराज झाले, जिंजीतून गेलाय. राजाराम महाराजांनी मात्र कॉम्प्रोमाइज केला. कॉम्प्रोमाइज काय होतं बघा, त्या जुल्फिकार खानाने महाराजांना नजराना म्हणून 1 लाख रुपयांचे सोने नाणे, 60,000 पागोडे, पागोडे म्हणजे कर्नाटकातील सोन्याचं नाणं, जड जवाहीर पाठवलं. त्याच्यासोबत उंट, हत्ती, घोडे सुद्धा पाठवले. आणि राजाराम महाराजांनी सुद्धा त्याला एक रिटर्न गिफ्ट दिलाय, जसं आपण बर्थडे मध्ये रिटर्न गिफ्ट देतो तसं. राजाराम महाराजांनी सुद्धा 15,000 पागोड्यांचे जड जवाहीर, 1 हत्ती, 2 घोडे आणि वाहतुकीसाठी उंट आणि बैल पाठवले, जेणेकरून हे सुखरूपपणे वापस जाऊ शकतील. आता मात्र संताजी फार नाराज झाला आहे. कॉम्प्रोमाइज केलं, जुल्फिकार निघून गेला, कामबख्श हातातून निसटलाय. पुन्हा संताजीने या नाराजीमध्येच कासिम खानावर अचानक हल्ला केला आहे. कासिम खान मात्र देवळात लपून बसला. या हल्ल्याच्या वेळेस देवळात काही शोधलं नाही संताजीने, नाही तर तो मेलाच असता. पुन्हा राजाराम महाराजांनी संताजीला सांगितलं की आता आपण तंजावरचे जे राजे आहेत, व्यंकोजी पुत्र शहाजी महाराज
यांनी आपल्याला फार मदत केलेली आहे. त्यांचे भाऊच होते ते. आणि त्यांना याचप्पा नायक जो आहे त्रिचनापल्लीचा, तो खूप त्रास देतोय, याचा बंदोबस्त करायला पाहिजे. आणि त्यांनी संताजीला सांगितलं की संताजी, आपल्याला या नायकाचा बंदोबस्त करायचा आहे, चल तू ये. रुसवा असताना सुद्धा संताजी महाराजांबरोबर गेला आहे आणि त्या त्रिचनापल्लीच्या नायकामधला त्याने धडा दिलेला आहे. त्याने सुद्धा शरणागती पत्करली आहे. आणि तिथून पुढे संताजी मात्र इकडे कर्नाटकात फिरत होता. पण या दरम्यान जिंजीमध्ये एक वाईट घटना घडली. ती घटना अशी आहे, संताजीचा बंधू बहिर्जी उर्फ हिंदूराव घोरपडे आणि याचप्पा नाईक यांनी राजाराम महाराजांच्या विरोधात किल्ल्यात बंडखोरी केली. राजाराम महाराजांना वाटलं ही बंडखोरी संताजीने करायला लावली आहे. पण मित्रांनो, संताजीचा त्याच्यामध्ये बिलकुलही हात नव्हता. काही काळानंतर जेव्हा संताजी आला जिंजीमध्ये, त्यावेळेस राजाराम महाराज आणि त्याचा प्रचंड वाद झाला आणि तिथून तो रागारागाने निघून गेलाय. संताजी जिंजीच्या बाहेर पडल्या राजाराम महाराजांनी त्याचं सेनापती पण काढून घेतलं आणि धनाजी जाधवला सेनापती केला. आता एखाद्याला जर सेनापती पदावरून काढून टाकलं तर काय ऑप्शन असतं? लगेच दुसऱ्या पक्षात जायचं ना. तिकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक काहीतरी मिळेलच ना. संताजीला मोगलांकडून अशा ऑफर होत्या की तू राजाराम महाराजांना सोडून दे, तू आमच्याकडे ये, तुला एवढ्या पैशाचा सरदार करतो, एवढी तुला जागिरी देतो. पण स्वराज्य निष्ठा आणि स्वामी निष्ठा त्याच्यात ठासून भरलेली होती. त्याच्या विरुद्ध राजद्रोह करण्याची त्याच्यामध्ये ताकदच नव्हती मित्रांनो. हे त्याला तो शिकलेलाच नव्हता ही गोष्ट. आणि रुसव्या झाल्यानंतर सुद्धा एवढ्या लढाया संताजीने केलेल्या आहेत. जे सेनापती पदावरून काढल्यानंतर सुद्धा हा काळ आहे ऑक्टोबर 1693 ते जवळपास जून 1696. म्हणजे 3 वर्ष सेनापती पदावर नसताना सुद्धा संताजी एवढ्या मोठ्या सरदारांबरोबर लढत होता आणि त्यांना हरवत होता. आणि त्याचं तर भांडण झालेलं होतं राजाराम महाराज. या सगळ्या लढाया मी सांगणार नाही. याच्यातली फक्त 1 नोव्हेंबर 1695 ची एक दोड्डेरीची लढाई आहे. तीच लढाई मी तुम्हाला सांगेल. ही लढाई मराठ्यांच्या इतिहासातील गनिमी काव्याची सर्वोत्कृष्ट लढाई आहे, दोड्डेरीची लढाई. मित्रांनो, 1695 मध्ये सिऱ्याचा जो फौजदार होता कासिम खान, त्याला औरंगजेबाने सांगितलं की तू आता काहीही करून संताजीचा बंदोबस्त केला पाहिजे. तुला मी 4 फौजदार, तुला 4 खान मी पाठवणार आहे, 4 सरदार पाठवणार आहेत. ते आहेत खानजात खान, शबशिकन खान, सय्यद असलात खान आणि मोहम्मद मुराद खान. आणि या प्रत्येकाबरोबर वेगवेगळी फौज देणार आहे. आणि हे 4 जण आणि तू एक 5वा, असे 5 जण मिळून संताजीचा बिमोड करा. या कासिम खानाने काय ठरवलं की हे औरंगजेबाच्या दरबारामधले फार मोठे सरदार आहेत, यांचा आपण आदरातिथ्य करूया, खाण्यापिण्याची थोडीशी सोय करूया. एकदा खाऊन पिऊन झालं की नंतर संताजी. त्यांनी काय केलं, चित्रदुर्ग पासून एक 4-5 किलोमीटर अंतरावर एक पेशखाना उभा केला. अधून येऊन त्यांनी खूप सारं प्रचंड महागडं असं खाण्यापिण्याचं सामान आणलं आणि तिथे पेशखाना उभा केला. आणि मग याच सरदारांना भेटून त्यांना घेऊन येण्यासाठी, त्यांचं वेलकम करण्यासाठी 3 किलोमीटरवर गेला. आणि छावणी पेशखाना तर इथे आहे. संताजीला ही बातमी कळाली की असा पेशखाना उभा केलाय, हे 4 खान आले आहेत, कासिम खान या चौघांना घेण्यासाठी गेला आहे, आता आपण काहीतरी करावं लागेल. संताजीने सैन्यांच्या 4 तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने पेशखान्यावर हल्ला केला, पेशखाना लुटून फस्त केला, जाळून पळून टाकला. हे कळाल्या कासिम खान जो आहे तो इकडे या सैन्यावर चढाई करण्यासाठी आला. जेव्हा कासिम खान आला तेव्हा संताजीच्या दुसऱ्या तुकडीने कासिम खानावर हल्ला केला.
मित्रांनो, या 4 खानांना कळालंय की अरे कासिम खानावर हल्ला झालाय, हे 4 जण लढाईसाठी आले. आता संताजीची 3री तुकडी आली आहे. संताजीच्या 3 तुकड्या या 5 खानांबरोबर लढत होत्या. उरलेल्या 4थ्या तुकडीने काय केलं माहितीये, या 4घांची जी छावणी होती ना ती लुटून काढली. आता मात्र हे 4 सरदार, त्यांचे सैनिक आणि तो कासिम खान यांचे सैनिक उघड्या मैदानावर लढाईसाठी सज्ज आहेत. कोणतीही छावणी नाही, खाण्यापिण्याचं कोणतंही सामान नाहीये आणि हे 5 जण संताजीच्या वेगवेगळ्या 5 टोळ्यांमध्ये वेगवेगळ्या दिशेने लढत आहे. लढाई सुरू झाली आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस. या 5ही जणांना लक्षात आलं की आपण संताजीबरोबर लढू शकत नाही. आता आपण काय करू, जवळ एक गोड्डेरीला गडीवजा किल्ला आहे, तिथे आपला मोगलांचाच किल्लेदार आहे, तिथे जाऊ आणि त्या गडीमध्ये आश्रय घेऊया. तिथं गेले तर त्या किल्लेदाराने गडीचा दरवाजा लावून टाकला. त्यांचाच किल्लेदार. का बरं दरवाजा लावला? त्याच्या लक्षात आलं अरे हे 5 जण, त्यांचं सैन्य, गडीवर तर जागा नाही, खायला पण एवढ्या सगळ्यांना पुरेल एवढं अन्नधान्य नाहीये, आणि एवढं करून जर मी या 5 जणांना घेतलं मध्ये, संताजी आपल्याला सोडणार. त्याने गडीचा दरवाजा लावून टाकला. याचं सैन्य या 5 जणांचं किल्ल्याच्या पायथ्याशीच, आणि त्याच्यावर तर संताजीचे हल्ले सुरूच. म्हणजे 5 जणांनी काय केलं माहितीये का, सैन्य झोपेत असतानाच रात्रीच्या 2 वाजता त्या गडीवर दोरा टाकून 5 जणच वर गेले. जाऊ द्या, हे सैन्य मरू दे, आपला तरी जीव वाचेल. मध्ये गेल्यानंतर किल्लेदाराला आमिष दिलाय किंवा तुला एवढे पैसे देतो, एवढं हे करतो, पण प्लीज आपल्या सरदारांना मध्ये घे. तो तयार होईना, थोडासा त्याला जरब दिला, थोडे रागावले, त्याने कसा बसा किल्ला उघडला, दरवाजा उघडला आणि मित्र हे सैनिक मध्ये गेलं. या मध्ये जाण्याच्या काळामध्ये संताजीने काहीही केलं नाही. त्यांनी त्यांना सरळ मध्ये जाऊ दिलं, कारण संताजीला आतमधलं सगळं माहिती होतं. किल्ल्यात काय आहे हे संताजीला सगळंच माहित होतं. सगळं सैन्य आतमध्ये गेलं. 2च दिवसात सगळं अन्न संपलं, खायलाच काय नाही, उपासमार होऊ लागली. मग फक्त सरदारांना जेवण, सैन्याला जेवण नाही. काय जेवण द्यायचं? पिठाचं कणिक आणि त्याच्यात काबुली चणे हे शिजवायचे, खायचे. एवढे मोठे सरदार बिचारे असे पीठ शिजवून खाऊ लागले. ते पण सरदारच फक्त, सैनिकांना जेवण नाही. घोड्यांना खायचं गवत संपल्यानंतर त्याच्या किल्ल्यावर ज्या झोपड्या होत्या त्याचं वाळलेलं गवत खाऊ घातलं, ते पण संपलं एकाच दिवसात. मग मात्र घोड्यांनी एकमेकांच्या शेपटा खायला सुरुवात, गवत म्हणून. खायलाच काही नाही ना. वरचं जे सैन्य आहे त्यांची उपासमार होऊ लागली, कारण खाली तर संताजीचं सैन्य वेढा घालून बसलेलं. मग काहींनी वरूनच उडी टाकून आत्महत्या करून घेतली. 13 दिवस झालेले होते लढाईला, खायलाच काही नाही, आणि हे याचे तर हल्ले चालूच रोज. काही सैनिकांनी काय केलं, मोगलांच्या वरून पोऱ्यामध्ये शिक्के टाकायचे, खाली टाकायचे. खाली संताजीचं सैन्य होतं, ते शिक्के काढून घ्यायचे, त्याच्यात 1-2 भाकरी टाकायच्या आणि ते ओढून घ्यायचे. पण वर 2 भाकरी गेल्या तर वर 100 सैनिक, त्यांच्यात मारामारी व्हायची त्याची. त्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली. आणि मग या 5 जणांनी ठरवलं की आपण आता संताजीबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं. कॉम्प्रोमाइज करण्यासाठी त्यांनी एक एजंट पाठवला. तू जा आणि संताजीला बोल की बाबा आम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार. तो आला. आल्यावर आत्महत्या राहील. संताजीला सांगितलं त्याने की आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचा, असा निरोप दिलाय आमच्या सरदारांनी, आणि तुला काय पाहिजे ते माग. त्याने सांगितलं मला 30 लाख रुपये द्या. तो एजंट काय म्हणतो माहितीये का, अहो संताजी, सबके मिलाकर 30 लाख, अरे एक 50 लाख देने वाले आहेत. म्हणजे बघा, तो एजंटच त्यांच्या विरोधात, त्यांचाच एजंट त्यांच्या विरोधात होता. मग त्यांचं कॉम्प्रोमाइज ठरलं, आणि कॉम्प्रोमाइज ठरल्यानंतर संताजीला याच्यामध्ये
इतकं प्रचंड सामान मिळालेलं आहे, जवळपास 70 ते 80 लाख. त्या काळात सोनं नाणं जळ जवाहीर उंट बैल हत्ती सगळं मिळालेलं आहे. त्यांचं सगळी शस्त्र मिळालेली आहे आणि कॅश मध्ये इतकी रक्कम आहे. आणि फक्त सरदारांना घोडे, या 5 जणांना, बाकी सैन्य पाहिजे. आणि हे सैन्य किल्ल्यातून बाहेर यायला लागलं. मग संताजी बघा कसा होता, आत्महत्या केली. मग बाहेर आल्यानंतर दरवाजामध्ये संताजीचे सैनिक दोन्ही बाजूने उभे होते. एका बाजूने भाकरी द्यायची, दुसऱ्या बाजूने पाणी द्यायचं. 13 दिवसांची उपासमार होती माणुसकी संताजीची. आणि मग त्यांना पायी 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 जाऊ दिले. हे 4 जण 5 जण मात्र घोड्यावर. त्या 5 जणांपैकी कासिम खानाने 13व्या दिवशी आत्महत्या केलेली आहे. त्याने आत्महत्या केली, कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. आणि म्हणून मग हे 14व्या दिवशी 13व्या दिवशी त्यांनी सकाळी आत्महत्या केली, 13व्या दिवशी दुपारी यांच्यावर कॉम्प्रोमाइज झालेला आहे. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी लढाई होती गनिमी काव्याची. पण इकडे जिंजीमध्ये मात्र थोडस आता वातावरण बदललं आहे. जिंजीतल्या लोकांना असं वाटायला लागलंय की संताजीकडे 25,000ची फौज आहे, त्याने 5 खानांचा बंदोबस्त केलेला आहे, त्याला 60-70 लाख रुपये मिळालेले आहेत आणि तो आता जिंजीवर आक्रमण करेल. तिथल्याच लोकांनी भरवलं राजाराम महाराज. धनाजी जाधव सुद्धा त्याच्यात सामील होते, त्यांचा सख्खा मित्र. आता काय करायचं? धनाजी जाधव आणि राजाराम महाराजांनी ठरवलं की आपण आता संताजीवर हल्ला करायचा. किती वाईट योग आलेला आहे बघा. आयेवार पुट्टी कांचीपुरम जवळ जून 1696 मध्ये निंबाळकर, धनाजी जाधव, राजाराम महाराज, त्यांचं सैन्य यांनी संताजीवर, हनुमंतराव घोरपडे सुद्धा होते, यांनी संताजीवर हल्ला केला. मला सांगा कोण जिंकला असेल या लढाईत? राजा जिंकला असेल का सेनापती? राजा जिंकला नाही मित्रांनो, सेनापती जिंकला. संताजी जिंकलाय. धनाजी जाधव पळून गेला लढाई चालू असताना. निंबाळकरला पकडल्या संताजीने हत्तीच्या पायाखाली देऊन टाकला. हनुमंतराव घोरपडे सुद्धा फरार झाले. राजाराम महाराज कैदेत आहे बघा. सेनापतीच्या काढून टाकलेल्या सेनापतीच्या कैदेत राजाराम महाराज. रात्रभर राजाराम महाराज कैदेत आहेत. सकाळ झाल्या संताजी स्वतःचे हात बांधतो आणि राजाराम महाराजांसमोर येऊन नतमस्तक होतो. महाराज, माझं चुकलं, मला माफ करा. माझी अशी इच्छा नव्हती तुमच्या बरोबर लढायची, पण तुम्ही चालून आला म्हणून मला ही लढाई करायला. त्यावेळेस सुद्धा संताजीला ऑफर होती राजाराम महाराजांना औरंगजेबाकडे देण्याची. मानलं नाही मित्रांनो संताजी. संताजीने राजाराम महाराजांना आपले हत्ती घोडे घेऊन सुखरूपपणे आपल्या सैनिकासह जिंजीमध्ये पोहोचत केला. तरी सुद्धा राजाराम महाराजांच्या मनातून संताजी बद्दलचा राग गेलेला नाही. मग मात्र संताजीने ओळखलं की आता आपण कर्नाटकात जिंजीमध्ये राहणं योग्य नाही. आपण महाराष्ट्रात आपल्या शंभू महादेवाच्या डोंगराकडे जाऊ. म्हसवड तालुक्यामध्ये शंभू महादेवाचा डोंगर आहे. आणि संताजीने वापस महाराष्ट्राकडे यायला लागलाय. येता येता त्याच्या बरोबर बरेच जण लढायला लागले. मोगलांचे सरदार आहे